वासनान ज्योतिषी अशोक खरातनं शेकडो महिलांवर शारीरिक अत्याचार केल्याचं उघड होत असतानाच त्याच्या पत्नीबाबत मात्र वेगळंच सत्य समोर आलंय। खरातच्या काळ्या कृत्यात त्याची पत्नी कल्पना सहभागी होती किंवा नाही हा प्रश्न असला तरी जमिनीसारख्या बऱ्याच मालमत्तांचा सातबारा मात्र तिच्याच नावावर आहे। शिर्डीत जमीन व्यवहार फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटकेच्या भीतीनं ती फरार झाली आहे। ज्या ठिकाणी खरातनं ईशान्येश्वर मंदिर उभारलं आणि काळी कृत्य सुरू ठेवली त्या सिन्नर तालुक्यातच पाडळी हे कल्पनाचं माहेर आहे। माहेरची आर्थिक परिस्थिती तशी हालाकीची, शेती हेच उदरनिर्वाहाचं साधन। खराशी लग्न करणारी कल्पना वयानं त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे। माहेरची सुनीता लग्नानंतर झाली कल्पना। खरातनं ज्याप्रमाणे तिचं नाव बदललं त्याचप्रमाणे लग्नानंतर माहेरशी जास्त संपर्क ठेवू दिला नाही। गरिबीत वाढलेल्या कल्पनाचं लग्नानंतरचं आयुष्य फार बदलून गेलं। जगातलं सारंच सुख तिच्या पायाशी लोळण घेऊ लागलं। महागड्या साड्या, अंगावर भरभरून दागिने, चकचकीत चारचाकी वाहनं, अशी ऐशो आरामात राहणाऱ्या कल्पनाला माहेरच्या लोकांचा जणू विसरच पडला। वडील आणि भाऊ जग सोडून गेल्यानंतरही तिनं माहेरला पाय ठेवला नाही। 2 भाऊ भाऊजई असल्या तरी 16 वर्षात तिनं कधीही त्यांची आधी विचारपूस केली नाही। कधीतरी लग्न कार्यात तिची कुणाशी भेट झाली तर व्हायची। खरातचं काळं कृत्य उघड झाल्यानंतर कल्पनाच्या भाऊजईनं तिचं हे गुपित उघड केलंय। अटकेच्या भीतीनं फरार असलेली कल्पना परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असली तरी लुक आउट नोटीस काढण्यात आल्यानं तिचा मनसुबा धुळीस मिळालाय।